खूप दिवसानंतर एक नवीन रेसिपी आपल्यासाठी घेऊन येते। तर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती। तर टाइम वेस्ट न करता आपण रेसिपीला सुरुवात करूया। आणि आजची जी रेसिपी आहे ती क्रिसमस स्पेशल आहे, स्वीट डिश बनवणार आहोत। तर त्यासाठी आपण घेतलेला आहे 1 कप साखर, शुगर पावडर, 2 कप ग्रेटेड कोकोनट म्हणजे जो बाहेर खोबऱ्याचा खवा मिळतो तो घेतलेला आहे 2 कप। त्याच्यानंतर इथे 240 ml इतका कंडेन्स्ड मिल्क घेतलेला आहे। कंडेन्स्ड मिल्क मार्केटमध्ये इझिली आपल्याला मिळतं, कुठेही जे आपलं ग्रोसरी शॉप असतो तिकडे। तर ते आपल्याला घ्यायचं आहे। त्याच्यानंतर मी हाफ टेबलस्पून इतकं मी व्हॅनिला एसेन्स घेतलेला आहे। तर हे सर्व इन्ग्रेडियंट्स जे आपण टाकलेत ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि जी आपण ही रेसिपी आहे ती विदाउट गॅस शिवाय करणार आहोत। म्हणजे इथे आपल्याला कुठेही गॅसचा यूज होणार नाही आहे या रेसिपीमध्ये। तर आपल्याला पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे इन्ग्रेडियंट्स जे पण आहेत ते सर्व। आणि साखर, पिठी साखर मी ॲक्च्युली घरचीच साखर मिक्सरला लावून घेतलेली होती। तर हे व्यवस्थित साखर आपल्याला पूर्णपणे मिक्स होऊन द्यायची आहे। तर तुम्ही पाहू शकता डो चांगला तयार झालेला आहे। तर अशा पद्धतीने डो तयार झाला की याचे आपल्याला 2 पार्ट करून घ्यायचे आहेत, अगदी सेम पार्ट करायचे आहेत। आपल्याला एका पार्टमध्ये कलर यूज करायचा आहे। इथे आपण कोणताही फूड कलर यूज करू शकता। तर मी इथे पिंक कलर यूज केलेला आहे। मी इथे फूड क्रीम कलर जो असतो तो यूज केलेला आहे। तुम्ही नॉर्मल आपले फूड कलर मिळतात तेही यूज करू शकता। आणि आता हे आपल्याला पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। डो आपले दोन्हीही रेडी आहेत। तर आता आपल्याला इथे मला ऑप्शनसाठी मी बरेच डबे ट्राय केले। हा माझ्याकडे टिफिन होता, दुसरा हा ब्रेड टिन होता, आणि थर्ड सुद्धा मी एक टिफिन बॉक्सेस घेतलेला आहे। तर मी यामध्ये बटर पेपर यूज केलेला आहे। बटर पेपरला व्यवस्थित मी तेल जे आहे ते लावून घेतलेला आहे। यानंतर आपल्याला जो प्लेन डो होता त्याची एक प्लेन लेअर करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहे। तर आपली फर्स्ट लेअर व्यवस्थित सेट झाली की आपल्याला जो आपण सेकंड पार्ट ठेवलेला आहे डोचा तो घ्यायचा आहे। आणि सेकंड लेअर सुद्धा आपल्याला व्यवस्थित लेअर करून घ्यायची आहे। हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे। सेट करून झाल्याच्या नंतर आपल्याला जो ग्रेटेड डेझिकेटेड कोकोनट असतो, कोकोनट पावडर, ती थोडीफार स्प्रेड करून घ्यायची आहे। आणि एअरटाईट डब्बा आपल्याला 2 तास फ्रीज मध्ये ठेवून द्यायचा आहे। त्याच्यानंतर 2 तासानंतर तुम्ही पाहू शकता आपल्याला साईडने करून घ्यायचे आहेत, रिलीज करून घ्यायचे आहेत ज्या साईडच्या कडा आहेत। आणि यानंतर आपल्याला व्यवस्थित कट सुद्धा करून घ्यायचे आहेत पीसेस। त्यानंतर तुम्ही पाहू शकता फ्रेंड्स, आपली क्रिसमस स्वीट रेसिपी रेडी आहे। तर तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी। आणि फ्रेंड्स, जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू। कधीच विसरू नका लाईक करायला। थँक्यू माय डिअर फ्रेंड्स।